आणि शिवसेनेने रक्तदानामध्ये जागतिक विक्रम केलाय आणि तो विक्रम करूनच शिवसेना थांबली नाही, तर शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे आज महाराष्ट्रातील तमाम लोकांना रक्त गरजूंना रक्त पुरवण्याचं मोठं काम हे शिवसेना करते। असं आहे की काही लोक रक्तदान शिबिर आयोजित करतात, पण रक्तदान शिबिर आयोजित केल्यानंतर त्या रक्तदान शिबिरामध्ये किती लोक रक्तदान करतात ते आकडा दाखवत नाहीये। नमस्कार, मी नागेश काजगोंडे, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आणि सध्या मी आहे अंबोलीमध्ये लांबोलीश्वर मंदिराच्या इथे आणि या ठिकाणी ग्राहक संरक्षण कक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने वर्सोवा विधानसभा व अंधेरी पश्चिम विधानसभा या दोन विधानसभेचे कक्ष प्रमुख रमेश मालवणकर व रवींद्र चिरे यांनी या ठिकाणी 24 डिसेंबर म्हणजे ग्राहक दिवस या निमित्ताने आणि 31 डिसेंबर शिवसेनेचे नेते म्हणजे आताचे सध्या त्यांना नियुक्त झालेले नेते अनिल परब साहेब, ऍडव्होकेट अनिल परब साहेब यांचा वाढदिवस, या दोन्ही गोष्टींचा औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्यासोबत माझ्यासोबत स्वतः परब साहेब आहेत। सर, काय सांगाल ग्राहक संरक्षण दिवसाचं औचित्य आणि तुमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन? ग्राहक संरक्षण दिनाचं औचित्य साधून शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अंधेरी आणखीन वर्सोवा विधानसभेचे आमचे कक्ष प्रमुख रमेश मालवणकर, रवी चिले व त्यांच्या सर्व सहकार्यांनी आज इथे रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलाय। आपल्याला माहिती आहे रक्तदानाचं महत्त्व शिवसेनेसाठी फार महत्त्वाचं आहे आणि शिवसेनेने रक्तदानामध्ये जागतिक विक्रम केलाय आणि तो विक्रम करूनच शिवसेना थांबली नाही, तर शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे आज महाराष्ट्रातील तमाम लोकांना रक्त गरजूंना रक्त पुरवण्याचं मोठं काम हे शिवसेना करते। शिवसेनेचे प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी लोकांची सेवा करण्याचं ध्येय आम्हाला दिलंय, त्याच्यातलं एक प्रमुख ध्येय आहे की रक्त देणं हे सगळ्यात मोठं श्रेष्ठ दान आहे आणि हे दान देण्याचं काम शिवसैनिक कुठलीही निवडणूक कुठलाही कार्यक्रम बघून करत नाही। शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वर्सोवा विधानसभा आणि अंधेरी विधानसभेच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तसेच आमचे शिवसेनेचे नेते विभाग प्रमुख आमदार ॲडव्होकेट अनिल परब साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या दोघांच्या या कार्यक्रमामध्ये दोघांच्या या वाढदिवसाच्या निमित्त वर्सोवा विधानसभाचे कक्ष संघटक रवींद्र गंगाराम चिरे आणि अंधेरी विधानसभेचे कक्ष संघटक रमेश मालवणकर यांनी आपल्या संघटनेमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व त्यांच्या कक्षाचे शाखा कक्ष अध्यक्ष यांच्या वतीने हा कार्यक्रम घेतला। मी सर्वप्रथम या दोघांना एवढा मोठा कार्यक्रम घेतल्याबद्दल मी धन्यवाद करतो, अभिनंदन करतो दोघांचा। असं आहे की काही लोक रक्तदान शिबिर आयोजित करतात, पण रक्तदान शिबिर आयोजित केल्यानंतर त्या रक्तदान शिबिरामध्ये किती लोक रक्तदान करतात ते आकडा दाखवत नाहीये। आज तुम्हाला मी अभिमानाने सांगेन की आज आतापर्यंत 175हून जास्त 180हून जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे। रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे, पण लोकांना प्रेरित करून रक्तदान शिबिरापर्यंत आणून या दोघांनी जो काम केलेलं आहे त्याबद्दल हे दोघे जे आहेत हे अभिनंदनाचे पात्र आहेत। मी या दोघांचं अभिनंदन करताना मी एवढं सांगू इच्छितो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अंगीकृत संघटना असली तरी 200 पर्यंत रक्तदान करून आणण्याचा यांचा जो एक धाडस आहे तो सगळे करू शकत नाहीये। आमच्या सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ शिवसैनिक तसेच यांना आशीर्वाद देण्यासाठी शिवसेनेचे नेते माननीय ॲडव्होकेट अनिल परब साहेब इथे उपस्थित राहिले होते। तसेच आमचे भावी खासदार शिवसेना उपनेते अमोलजी कीर्तिकर इथे उपस्थित राहिले। मालवणकर साहेब जो ग्राहक संरक्षण कक्षाचे पुणे महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत तेही इथे उपस्थित राहिले। सर्व शाखा प्रमुख, सर्व दोन्ही विधानसभा संघटक यांनी या दोघांना या कार्यक्रमासाठी आशीर्वाद दिलेला आहे आणि आमच्या वतीने मी एवढं सांगतो
की ज्या प्रकारे या लोकांनी पद मिळाल्यानंतर पदाला जो न्याय दिलेला आहे, असंच जर सगळे कार्यकर्ते काम करायला लागले तर दिन दुगणी रात चौगणी आम्ही तरक्की केल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढच्या येणाऱ्या काळात हे यांच्या या दोघांच्या जोरात आम्ही दोन्ही विधानसभा निवडून आणू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण ज्या पद्धतीने म्हणालात की पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर ज्या पद्धतीने काम करतात, याच्या अगोदर सुद्धा रक्तदान शिबिराचं आयोजन होत होतं. तर शिवसेनेच्या माध्यमातून जेव्हा रक्तदान शिबिर आयोजन केलं जातं त्याच्यामध्ये काय तफावत जाणवते, काय फरक पडतो? काही फरक नाहीये. मी शिवसेना शाखा क्रमांक 64च्या वतीने जेव्हा रक्तदान शिबिर आयोजित केला होता तेव्हा 224 बाटली आम्ही इथे जमा केली होती. आणि यावेळी आता आमचा 224 आकडा जो आहे ते पार करण्याचा आमचा तो एक ध्येय आहे. आणि तो पूर्ण करण्यासाठी आमचे हे दोन्ही जे शिलेदार आहेत हे काम करतात. म्हणून मी बोलतोय या दोघांचं अभिनंदन. धन्यवाद.